थोड्या पोरांकडे किती अभिमान वाटतो बबलू चाचांचा तुम्हाला? आबादी जनावर जी आहेत का नाही रोज पाळणारे रोज राहणार. ते आता बकासूरला म्हणायचं ते देवच आहे किती होय. केलं तरी. भई आहेत त्यांच्या तालमीमध्ये घडलेले त्यांचे चिरंजीव म्हणजे बबलू चाचा, तर खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं त्यांनी वारसा जपताना आता 1,100,000 खोंड घेतलाय ह्याचाच भाव. होय आता भाव कुठला? तुम्हालाच बोललो आता गेलो तोंडाचा माझ्या त्या राजाचाच भाव. घेतलंय. हा त्याच्याकडे सांभाळाय पळवले त्या स्वतः ड्रायव्हर बी मी स्वतः मालक बी मी सगळे मी करणार केलंय म्हटल्यानं माझी पोरं बी ती शिकली ना. तुम्ही एका उंचीवर जाऊन पोहोचलायत, बरोबर पण आहे. आता अनेक कुटुंब असे आहेत की ह्या नादामुळे उद्ध्वस्त झालेत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की ह्या त्याच्यात प्रगती तुम्हाला मगाशी मी सांगितली की प्रगती माझी काही झाली नाही. त्याच्या गावावर जाऊन त्याला मारलं. मला JP पाटील मला सांगितलं JP पाटलानं तू इथं मला हे करू नको, तुला गावात. जाहिरात देतो तिथं जाऊन शकतो ती गाडी मार तेवढी. हा. कुठे जाहिरात आहे इकडं. मग मी जाहिरात घेतली दुसऱ्याचा इलाज होता जोडीदार माझा. तसंच मौलाबाई यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांपासून असणारा नाद बबलू चाचा आता जोपासतायत. नमस्कार मित्रांनो, तर मी आहे किल्ले मच्छिंद्रगड या गावामध्ये. ज्यावेळी आपण बैलगाडी शर्यतीचे किंवा बैलगाडा क्षेत्रातले बरेचसे व्हिडिओ बनवत असतो त्यावेळी बरेचशा शब्द ऐकू येतात किंवा बरेचसे लोक असे म्हणतात की परंपरेचा नाद आहे. तर आज आपण बघतोय की परंपरेचा वारसा आहे. तर आपण बघतो की आता महाराष्ट्रामध्ये बबलू चाचांचं नाव एक उत्कृष्ट जॅकी म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर परिचित आहे ते, परंतु त्यांचा हा नाद वारशामुळेच आलेला आहे. ही परंपरा त्यांनी कशी जतन केली त्याच्या पाठीमागचं म्हणजे त्यांच्या वडिलांचं, म्हणजे आपण जुन्या काळात ज्यावेळी लोकांना विचारतो त्यावेळी मौलाभाई यांचं नाव ही बबलू चाचांच्या इतकंच टॉपचं होतं किंवा त्या काळातले जे लोक आहेत जुने ते जेव्हा नाव घेतात जॅकींच्या बद्दल तेव्हा मौला चाचांचं, मौलाभाई आहे त्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं आणि त्यांचाच वारसा बबलू चाचा आज चालवत आहेत, त्यांचंच नाव बबलू चाचा आज करत आहेत. खऱ्या अर्थानं आपण असं म्हणू शकतो की मौलाभाई आहेत त्यांच्याच तालमीमध्ये घडलेले त्यांचे चिरंजीव म्हणजे बबलू चाचा, तर खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं त्यांनी वारसा जपताना त्यांना त्यांच्याविषयी काय वाटतं, सुरुवातीचा काळ आताचा काळ याबद्दल त्यांना काय वाटतं, त्याचप्रमाणे त्यांचं एक वडील म्हणून बबलू चाचांना कशा प्रकारे मार्गदर्शन होतं आणि आजही आहे का याबद्दलची चर्चा आपण थोडक्यामध्ये त्यांच्याशी बोलून करणार आहोत. चला बघूया काय सांगता येते. जुन्या काळातल्या बैलगाड्या शर्यती आपण ज्यावेळी बघतो किंवा जुन्या लोकांना ज्यावेळी विचारतो त्यावेळी एक नाव प्रकर्षानं सगळ्यांच्या तोंडी येतं ते म्हणजे किल्ले मच्छिंद्रगडचे मौलाभाई. तर हेच आहेत मौलाभाई. सगळे आता जे जुने बघत असतील हा व्हिडिओ बघतील तेव्हा लगेच त्यांना लक्षात येईल, कारण बबलू चाचांचं आता जेवढं नाव आहे, जेवढं मोठं नाव आहे तसंच मोठं नाव मौलाभाई यांचं होतं आणि त्यांचं मार्गदर्शन कसं होतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा तर नमस्कार भाई. खूप छान वाटतंय की बबलू चाचांचं नाव आहे, पण खऱ्या अर्थानं त्याबद्दल विचारताना बरेचसे जुने लोक सांगतात मौलाभाई यांच्याशी तुम्ही बोला म्हणजे तुम्हाला कळेल पहिला काळ आणि आताचा काळ कसा होता. तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की खरंच सांगा की पहिला काळ आणि आताचं ज्यावेळी तुम्ही बैलगाड्या क्षेत्र बघता काय जाणवतो फरक तुम्हाला? आता लय फरक आहे. पहिल्या काळात आताच्या काळात लय फरक आहे. आता फरक म्हणजे कसा, तेव्हा 15 महिन्यानं 15 दिवसानं असं 8 असायला. आता रोज आहे त्या रोज गाड्या पळते काय पहिलं यात्रेनिमित्तच यात्रेच आठ तेवढं. आता पहिलं टाटला गोंधावलं चालू होणार बघा. गोंधावल्यानंतर पुन्हा सातवाडी खटाव असं त्या काळात अड्डे बरोबर. आता कसं झालंय, आता रोजच्या गाड्या रोज रोज अड्डे चालू आहेत आणि आता चिठ्ठ्यावर आहे. पहिलं काय व्हायचं, पहिली जी मोठी माणसं जी आहे ती वशिल्यावर ह्याच्यावर 4-5 गाड्या नोंदवून मध्येच खेळाय बघायची, मध्येच आणायची गाडी. काय गोरगरिबाचं काय चालत नव्हतं, काय टिकत नव्हतं, म्हणजे नियम असं नव्हतं नियमात. तेव्हा नियमाच कशाच आहे, तेव्हा बक्षीस बघितलं तर 5,000 10,000 असं बक्षीस होतं. पहिलं बक्षीस 5,000 5,000 10,000 लय झालं तर 10,000 रुपये शेवटचं झालं त्याच्यावर नाही. तेव्हा पैसा कमी होता, आता पैसा लोकांकडे लय झाला. लय झाल्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे रोज आता अड्डे घ्यायला लागली ती रोज गाड्या पळते त्या गाड्या लय वाढल्या काय. आणि त्या बंदीच्या काळामुळं काय काय फिसकाट होतं, म्हणजे काय काय कसाबाला गेल्या काय झालं. बरोबर आता काय नाही ते, आता कसले माणूस बैल पळवते पैशाच्या आशानं काय बी करते काय. पण त्यातल्या 8 नाही तर 9 गाड्या फायनल जाते. आता सगळी बोंबलं तर 1000 गाड्या असली तर सगळी घरी तशीच जात्या काय. आता आम्ही 72 सालापर्यंत माझी 3री डोळी चालू आहे, 3री डोळी हे गाड्या पळते आता. तर 72 सालापर्यंत मी गाडी पळवली काय, पण आत्ताच्या खेळात पहिल्या खेळात लय आसमानचा फरक आहे.
पहिलं सोशल मीडिया नव्हती, हम्म. पण आता सगळं लाईव्ह सामने live, हे live. आहेत, हा. नियम आहेत. सगळं त्याच्यामुळे आता काय झालं, गोरगरिबाचं चांगलं झालं. हा 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 म्हणजे कसं चांगलं झालं, हम्म. खाली सोडताना सगळं नियमांना झेंडावाल्यापाशी पट्टीवर पाय देऊन बैलाचा पाय जर पुढे पडला, हम्म. नाही तर मग सोडण्याचा पडला तर ती गाडी बाद ठेवते. बरोबर आहे. काय आधी कसं होतं, हा 10 वेळा फिरलं तर ते ज्याला झेंडा टाकायचा आहे त्या गाडीवर ते बरोबर मध्ये आहे गाडी, हा. त्या मोठ्या भावाच्या गाडीवर झेंडा पडणार आणि ती गाडी त्यामुळे काय सुटणार. बरोबर हा आहे. त्यामुळं तुमची किती जरी पळाली, हा. पोटा 2 पोटांचा जरी मार खाल्ला असला तरी पण त्या गाडीलाच निकाल. त्याच्यामुळे आताच हा हे तसं सोशल मीडिया आता नाही, आता लाईव्हवर सगळं दिसतंय, सगळं होतंय. काय हम्म. आता तसं काही घडू शकत नाही. बरोबर आहे. हा आणि त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणालात की पहिलं थोड्याच गाड्या म्हणजे वर्षामधून असं हो ठराविक काळाने ठराविक असायच्या आणि आता सारख्या होत्या. त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की कुठंतरी ह्या नंदींचा पळ थांबतोय किंवा सतत एखादा नंदी असतो ना, काही मैदानामध्ये टॉपचा पळतो, पुन्हा थांबतो, पुन्हा काही काळाने पुन्हा येतो का नाही, काही वेळेस तो येत पण नाही पुन्हा बरोबर उभारीस. आहे. मग ही सामन्या म्हणजे जास्त स्पर्धा वाढल्यामुळे होतंय का आणखी काय? नाही तसं नाही होत. हम्म. आता काय काय लोकांचं मत आहे की बैलासनी जास्त उपचार चालू आहे ते. हा हा काय हम्म. त्याच्यामुळं काय आता खिलार उमटायला लागलाय, खिलार पळायला जास्त लागलाय. हम्म. म्हैसूर बैल एकाय पुरता तेवढ्या पुरता चांदा उठतो तेवढ्या पुरता पळतोय. हम्म. काय हे आता लोकांचं मत झालंय. पण त्याचं कसं आहे माहिती आहे का, नंदीचं या हम्म. चारू तर वारू चारलं हम्म. तर त्याला रगात जर सासळलं तर ते काम करणार. त्याचं जर रगात सासळत नसलं तर तो काम कसा करणार? बरोबर आहे. असं नाही का? तुम्ही जर चारायला जर मागं पुढे बघितलं जाणार ना, तुम्ही जर पैशाकडे बघित बसला हम्म. तर तसं घडू शकत नाही ना. नक्कीच. हा त्याच्यामुळं आत्ताची गाड्या हम्म. आणि आता गाड्या लय आता 9-9 10 गाड्या पळायच्या. हम्म. ह्या समजा जर एखादी गाडी 1-2 तरी मध्ये चांगली असते, बरोबर आहे. मग ह्यातली गाडी कडेच्या गाडीला काय माणस पब्लिकमुळे ह्याच्यामुळे काय मस्त आता बॅरिकेड लावलंय, सगळे केले. हा पण कडेच्या गाडीला काय गाव खाऊन देत नाही त्या गाड्या. बरोबर आहे. त्याला लयच बैल व्हायचा माणसा पब्लिकचा पाहिजे, चांगला पब्लिकचा बैल पळणार पाहिजे. असला तरच. असला तर ती बी एखाद्या जत्रेत कुठतरी लागेल. हम्म. नाहीतर शक्यतो करून कडेच्या बैलाला काय गाव गावत नाही. पहिलं आता व्हायचं. गाड्या जात पहिली पळत होती म्हणजे पहिल्या 4 नाही 5 गाड्या त्याच्यामुळं असं त्याच्यामुळे घडत होतं. आणि एवढंही नव्हतं ना काय. हम्म. तसं आता पब्लिकच्या गाडीचा काही श्वास सांगता येत नाही. म्हणजे विसाव्याचा काय संबंध असतो काय? विसावा दिला तर पळणार जास्त सारखं नाही सारखं त्याच्यावर काय नाही, आता रोजच पळते त्याच्यामुळे इसाया संबंधच येत नाही ना. त्याचा आता फरक पडत नाही काय नाही, जिंकण्यावर हे. ज्याला काय आहे, ज्याला बैलाने राब आहे. हा. आता ही दोन्ही पण बैल आहेत, हा ही जरी हाय एका आरुषावर पळायचं म्हणलं तर ही 3 फेर काढू शकतात ना बरोबर आहे. तेवढ्या ह्यानं. आता ह्याने रफ्तारच पडलेला आहे कायम 3 फेऱ्याचा. सरावच त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही बैल पळतात. पण जो बैल जे समजा त्याला आता जायचं घाटात मार खाल्लाय आणि तो भरून तसाच घरी गेला आणि त्याला हा, हा. रेषेला जागा नाही, हा. तो बैल जाग्यावर राहिला बांधून, काय तर त्या बैलाला लगेच फेरा निघू शकत नाही. बरोबर आहे. तो काढणारच तो माणूस म्हणा जाणार म्हणा तसंच आहे. तेव्हा ही जी राबातली जनावर जी आहेत का नाही रोज पाळणारी रोज हा, हा, जाणार, हा. ते आता बकासूरला म्हणायचं ते देवच आहे किती होय. केलं तरी. त्या तो क्षेत्रामध्ये हा तरी. तर तो बकासूर सलग लगेच दुसऱ्या दिवशी बी 1 नंबर करतो. होय. म्हणजे काय करतो, त्याला परमेश्वराची काय शक्ती असेल काय असेल ते परमेश्वराला ठावं. आणि खरं तर आता जर राजाला पुण्य आहे म्हटलं तर त्या बकासूरची आणि घोडच्यासाठी ती बैल इथं धावणीला असते ती कायम. हा. काय त्याच्यामुळं ह्यानं सकट सलग 8-8 फायनल सलग घेतली काय, हम्म. पण गुलाल त्याचा तुटला नाही जेव्हा. बघा हे कुठे ना कुठे हा. तरी कुठल्या ना कुठल्या काय स्वरूपात आता आशीर्वाद इस्लामपुरावर मिळणार. 2 लाखाचं घेतलं, तिने म्हटली तेव्हा भाषण असं आहे की सामना दुया दोन्ही गाड्याला, ती बी आपलीच गाडी आहे कंदूरच्या राजाची. काय आणि हे बी कशाला उगाच भागातल्या भागात करताय. ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना, समान द्या तुमच्या दोन्ही गाड्याचं एकच एक बक्षीस केलं आणि दिलं आणि काय बोललो नाही, आपलं निघून आलं. हे पण खूप महत्वाचं आहे भाई. काय दुसरे अहो, हे- विचारच महत्वाचे असतात. सगळे असे विचार आहे करत नाहीत. त्यांच्या नदीच्या आशीर्वादानं आपलं चांगलं चाललंय, चांगलं आहे, कोण चांगला पोहतोय. काय त्या बकासूरच्या अशा पुण्याई असू दे, घोडच्या सर्जाची असू दे, नाहीतर तिची जन्मले जे हे असू दे उपाध्याची असू दे. आणि तुमचा नाद हा, पुढे हा. आणखीन चालवते आहे तर चालत. बबलू चाचा आणि त्याच्यामुळे. त्याच्यामुळे मी आपलं जगलो. मला एक गेला अटॅक येऊन शाना काय, त्यात मी आपला जसं बैल गुलाला चालू झाला नाही, एंड पहिल्यांदा काढलं वासरू एंडच्या अड्ड्याला, तिथंच गुलाला शिरलो. तिथं काही 3ऱ्या फेऱ्याला मी पळवलं नाही का, एवढं हा, हा, होतं. हा. सुरुवात. आणि पुन्हा 8-10 दिवसानं नरसिंगपूरला नेलं, हा. तिथं 2 नंबर झाला. ती नरसिंगपूरची ढालबी आता आहे. हम्म. काय तिथनं जी खोंड बांधून ठेवला, तिथनं खोंड काय मी वर्षभर काढला नाही. जी पुन्हा जी चालू केला
ते पुन्हा गट पळायचा सीमित मार खायचा, गट पळायचा सीमित मार खायचा. ह्यो काय करायला लागला, ह्याच्याकडे घोडचा सर्जन बाक्या पळावी होती. हा. मग ह्या खोंडाला चांगलं पैर ह्याचं म्हणणं काय झालं की बैल पहिली बाद झाली ती. हा. मग ह्याला जर सारखा बैल जर फोडला गाठला तर ही वासरू बाद होईल, आपणाला पुढले दिवस बघायला येते. म्हणून ह्यो काय करायचा, तो गाडीत स्वतःच्या यायचा नाही, ड्रायव्हर कुठला तरी जोडून देणार, काहीतरी करणार. काय ह्यानं असं चालू ठेवलं का तर बारकं वासरू आहे म्हणून. हा, हा. पुन्हा आम्ही आपल्या दोघ जण कटाळलो, मधला हम्म. ते मी. हा. आईला म्हटलं काय आहे, हम्म. आपल्याला घरचं वाहन आहे म्हणून काय वाटत हा. नाही, पण आपल्याला हे बराबर वाटत नाही. काय ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे बाबा. एखाद्याला राहू दे 10-20 हजार रुपये नाही 50,000 रुपये, एकदा जातील 1-2-3 लाख रुपये जायला गेलं, पण आपण आता थोरल्याचं नाव सोडून देऊया आणि आपण आपलं बैल घालूया. ते पुन्हा ह्यानं काय केलं, बडबडून पुन्हा तो चिक्क्या त्याच्यावर इस्लामपूरच्या अड्ड्याला घातला. अड्डाही मोठा होता. चिक्क्या इस्लामपूरच्या अड्ड्यावर घातल्यानं पुन्हा तिथं पहिले सीमित गाडी पळाली, लागली. घाटात एकटीच पळाली, कोणी गाड्या झोपल्या नाही त्या, तिथं लागली. फायनलला काय मागणं येऊन सकट 16 गाड्या मारल्या सगळ्या पाठीमागणं येऊन सुद्धा गोडशात ते चिक्क्यानंची. म्हणजे गुलाल सुरू झाला जसं मैदानात तिथं नाही, पहिला गुलाल ह्याचा पेटचा एमएमच्या अड्ड्याला पहिला पहिला तिथला गुलाल. पहिला गुलाल त्यानं असं कावल्यावर ना, त्यानं तो हे वाटला होता तुमचा मासरी, ते ह्याचा असा अक्षय घोडपड्याचा. मग पुन्हा तिथनं सूर्य लागला, ते बैलाचा गुलाल नाही तुटला. कवा तरी एखाद्या तुटतोया जाणार शेवटी, ते काय तेवढं असते, पण आपला गुलाल कायम गुलाल वाचला. दुसरं एक सांगा की हे असं नंदी पळणारे असते त्याच्यामध्ये काय बघून हे करायला येतं. तुम्ही मगाशी उल्लेख केला की खिलार जातीचं आहे, असं काय असतंय काय? अहो मी आता तसं म्हटलं तरी 3 महिन्याचाच वासरू आणले बरं, 3 महिन्याचा? 3 महिन्याचा होता. आता 1,100,000 रुपयाला खोंड घेतलाय, ह्याचाच भाव. होय, आता भाव तुम्हालाच बोललो, आता गेलं तोडा त्या राजाचाच भाव घेतलाय. हा, त्याच्याकडे सांभाळा आता आहे 50,000 ते पण मैदानात पुढं ते 50,000 दिले, ती 50,000 2 महिन्याच्या. म्हणजे असं काय नसतंय की कुठल्या जातीचा विशिष्ट घेऊन असं काय? जातीचा म्हणजे तो असा आहे की त्यानं आम्ही पहिल्यांदा गेलो, आम्हाला 2 लाख रुपये किंमत सांगितली. 2 महिन्याचा वासरू आहे. 2 महिन्याचं? 2 महिन्यात. तर आम्ही म्हटलं तुझ्या वासराला 2 लाख रुपये सांगतो, त्या 2 महिन्याला लाख म्हणजे झालं काय, एवढी किमती आहे त्या का? म्हटलं एवढं, म्हणला बारकासा तुकडा तुम्हाला मागतोय मी राजाचा. राजा 1 कोटीला मागते, तुम्ही राजा देताय का? आता तो लाईव्हवर बघतोय ना सारखं, त्याच्यामुळे किंमत. हा, मग म्हटलं काय करायचं. मग म्हटलं बघा लाखाच्यावर काही शेंडी लावा. मग रातच्या 10 वाजल्या तरी काय त्यानं बैल आम्हाला काय फोडू वाही केला नाही अजिबात. मग हो मग हिथं आलो, मग त्या गायांती हिंडाई सोडते, गायांती हिंडाई सोडल्यावर ना किंवा गाया असा हिंडत होत्या, वासरू असं लावा किंवा वासरांना आवाज केलेला त्यानं बरोबर कॅमेरा मारायचे ना, वासर लगेच सोडलं. आता का म्हटलं ही वांदा आपण येऊन गेलो म्हटलं लोक जास्त कालवा होणार आणि खोंड कोणतरी नेणार, आपल्यापेक्षा पैसे वालेले आहेत. काय मग काय करूया, ते म्हटलं तू इशारा त्याला पाठव, काय बी लाखावर जाऊ दे, काय नाही तकदीरात आपलं असं त्यापल्या होईल, काय पाठव. ह्यानं काय केलं, 10,000 पाठव म्हणताना 5,000 पाठव. आणि 2-3 दिवसाचा अड्डा होता, राजा पळायचा होता. म्हणजे 2-3 दिवसांना अड्डा करतो आणि आम्ही येतो. तेवढ्यात लगेच दुसऱ्या दिवशी अड्डा होता. मग त्या अड्ड्याला बहिणी लगेच त्या गेली नाही, फोन करून सांगितलं की अशा ना झालंय, आम्ही 11 तारखेला येतो म्हणून. पुन्हा तिने ती हे करू पुन्हा गेली, मी काय गेलो नाही. ती गेली, पैसे घेतले, गेली. मग ह्याने आधी सांगितलं त्या मालकाला आम्ही खोंड सोडणार, आपलं खोंड धरा, खोंड आम्ही बघणार सगळं, वस्तू जर असेल बट्टीला असेल तर एवढे पैसे देणार नाही, खोंड आम्ही घेणार नाही, आमची आम्हाला इशारा द्यावं लागेल. मग आधीच तिने फोनवरून सांगितलं होतं. म्हटला बटा असला तर माझा खोंड घेऊ नका, बटा असला घेऊ नका, तुम्ही आपलं या बघा, पण लवकर बघा, नाही तर मला पुढलं गिराय कुठलं तरी मला कोणाला तरी देणार आहे. मग पुन्हा झाल्याने याने पैसे घेतले, म्हटलं तुम्ही जावा. ही गेली, ती दिवसा काय कोण काय गावला नाही. ह्या टायमाला गुरं हिंडून आल्यानंतर एक झाड आहे त्यांचं, असं आंब्या झाडाचं, त्या बाबळ्या झाडाखाली गाई ती नेली, गाईला बांधली, वासरू बेताना वर झाडावर चढायचं आणि गळपास टाकून शाना वासरू पकडलं तर वासरू 5-7 लोकांनी धरलं होतं, त्यासारखं उसळ्या खात होतं, कमरला काळ्या टाकला होता.
त्यातनं बोकाने तुम्हाला घाल, हा. लक्षात आलं. ते असं दाबत नाही. आम्हाला माहित आहे की आम्ही ही वासरू नेलंय, पण ती आपण 1,00,000 द्यायचं आहे त्याला म्हटल्यानं आपण बघूनच. वस्तू बघायला पाहिजे ना सगळी. त्याला काय फॉल्ट आहे बाबा, कसं काय आहे, मोठाच नाही भावरा आहे का काय, त्याला काय आणि गळ फासा आहे का काय बघाय नको. त्यातनं काय 4 रुपये कमी झालं. आपल्याला वस्तू तर ती घ्यायचं नाही असं नाही. मग झाल्यानंतर ते काय नाही, आपला कोण चांगला आहे म्हटलं, आपलं ह्याने पैसे पाहिजे आणि सांगितलं 2 महिने आपलं गैर आता ताणपा आहे, पेते पिऊन द्या मोकळं, 2 महिने असू दे. 2 महिन्यानं आमचं आम्ही असू दे. तर मित्रांनो बघू शकताय की बहिणी सांगितल्याप्रमाणे एखादा आपण छोटं वासरू घेतो त्यावेळी त्याची पारख किती महत्वाची आहे. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 महिन्याचं वासरू होतं, त्याची किंमत 1,00,100 एवढ्या किमतीला त्यांनी घेतलं. म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन येणार आहेत किंवा अनेक बैलगाडा मालक आहेत ते घेतात, परंतु म्हणजे ते यशस्वी होतातच असं नाही. परंतु भैयांच्या अनुभवावरून आपल्याला समजते की ते घेत असताना पारख किती महत्वाची असते. आणि हे कशामुळे कळतंय की अनुभव आणि एक जुन्या काळापासून त्यांनी तो नाद केलाय आणि त्यांचं एक जाणकार किंवा अनुभवामुळे ते ह्या गोष्टीची पारख करू शकतायत. बैल तयार केली आपण, बैलाची दरान घेतली. एक तेवढा चॅम्पियन तेवढा घेतला होता दरान. बाकी सगळे हा. घरचेच नदी तयार केले. जोडीदारानं पहिलवानामुळं, हं. रेटराच्या अंता पहिलवानामुळं तेवढं दोघात मिळून ज्यानं घेतला होता त्या बैलानं घर जाळलं. आवाजानं आपण तेवढाच बैल धरावा. आता आपण बाकीचं वासरं घर. घेऊनच तयार करतो. एवढी ती तिसरी डुई आहे. आपण काय बैल मोठा कावा आणि घेऊ. त्याच्यामुळेच आता तो ते वासरू पण काही दिवसांनी आपल्याला आणि 2 महिन्याने येणारच आहे. मैदानात दिसते. आहे. त्याच्यामुळे खरंच हे हा. खूप शिकण्यासारखं आहे. दुसरा प्रश्न भाई सांगा की आता बबलू चाचांचं एक उत्कृष्ट जॅकी म्हणून आणि आता राजा या नंदीमुळे एक बैलगाडा मालक म्हणून एक मोठं नाव या क्षेत्रामध्ये झाले. तर तुमचं काय पहिल्यापासून काही मार्गदर्शन होतं का किंवा सुरुवातीला पडत असताना तुम्ही कधी वाटलं का मी नाद आता केलाय तर एक नको असं पडू? झालंय बघा. हं. तर मी ते गाड्या नाद केलाय, मी पळवले त्या, स्वतः ड्रायव्हर बी मी, स्वतः मालक बी मी, सगळे मी करणार केलंय म्हटल्यानं माझी पोरं बी ती शिकली ना. तुम्हाला मार्गदर्शन तुम्ही करायचं का काय? आता मार्गदर्शन काय, आता आपलं शिकून ती बघून ती करायला लागली, ती बी त्यातच पडली. सांगायची काही सर्व्हिसला गरज लागली नाही. काहीच नाही लागायचं. सांगायचं म्हणजे काय झालं की आता आपलं बघून सगळे शिकले ते म्हणलं हे हं. बघून शिकले ते म्हटलं ना, त्याच्याने आता काय आपण बोलायचं लागत नाही आणि काय नाही. सगळे त्यांच्या मनाचं आणते, कोण ऐकते ती करते ती सवाल काय हाय आपलं चांगलं आहे त्यांचं. तुमच्या काळात तुमचं असणार मोठं नाव आणि आता तुमच्या मुलाचं माझ्यापेक्षा म्हणजे त्यानं थोड्या पोरांकडे किती अभिमान वाटतो बबलू चालेल. चाचांचा तुम्हाला. खूप लय अभिमान वाटतो. आणि असे बरेच जण भेटत असतील तुम्हाला बबलू चाचांच्या बद्दल कौतुक म्हणजे बोलणारे, कौतुक करणारे. भेटली तरी आज पहिल्यांदाच तुमची मुलाखत दिली एवढीच. माझ्यापासून इथं मिलाखतला माणसं आली, मी या मिलाखत कोणाला आज सांगाय दिलेली नाही. पण भाई तुमचं आज नाव तुम्ही ऐकायला आला भेटतंय. इथं, माझ्या गोट्यावर अशी लय जण येऊन गेली, लय जण माझ्या त्याला हे झाली. पुन्हा ती किसन्या स्वतःचा भाव सकट त्याला सकट इथं घेऊन आली ती मुलाखत द्यावा. कशाच द्यायची मुलाखत म्हणतो, काय म्हणून द्यायची तुमचा अनुभव, काय नाही. तुमचं पण ती मोठं नाव एक. ह्यात मोठीपणाचं आणि ह्याचं काय भानगड माहित आहे हा. का? मिलाखत ही माणूस म्हणतं का नाही आमकं एखाद्या आपल्या तोंडानं शब्द काहीतरी वाईट हा वाटायला, त्याच्यामुळे हा त्या समोरच्या पार्टीला ते स्वसलाचं बनायचं, समोरच्या पार्टी काय म्हणणार राहिला हा आमची टिंगल केली, आमचं नाव खराब केलं. बरोबर आहे, तसं पण गोष्टी होतात. त्याच्यापेक्षा आपण त्या नादाला लागायचं नाही ना. पण त्याला कधी द्यायची नाही ना, पण बोलायचं बी नाही ना, आपलं त्याचं आहे. तुमचा आता अनुभव लोकांना गरजेचा आहे, प्रेक्षकांना या क्षेत्रात उतरणाऱ्यांना. नाही बरोबर आहे की काय. आता काल घोडच्या सरच्याची मुलाखत घेतली, खर्चुंडीला 1 नंबर त्यानं केला. मग त्यानं त्या चिक्क्यानं केला दोघांनी. लय माणसं होती. बबलू त्याची मुलाखत घेतली. पुन्हा बरीच बैलाचे हे सगळे जण म्हणजे लय चोबवतो ठेवायचा होता. मग शिमेपासून फायनल पोहोचतो अशी लांबडच लागलेली. मग मला त्या आपले घोडची माणसं आहे शेट ती आपली हाका मारत होती, येऊन उभा राहावा. म्हटलं माझं काय ते काम उभा राहायचं बी नाही आणि जवळ त्याने वाटलं काय किंवा माझा बैल ह्यांचा नाही म्हणून त्यांना दुसऱ्याचा म्हणून असं. पण नाही, आपल्याला ते आवडत नाही म्हटल्यानं आपण म्हटलं तिथं येत नाही आपलं लांब. आपलं त्यांचं वडील होतं त्या बैलाचा मालक, त्याच्यामध्ये आपलं थांबलो तिथं बसलो. तिथे काय मला कधीला पुढे गेलं नाही. भाई तुम्ही आता बऱ्याच वर्षांपासून म्हणजे तुम्ही सांगता की सुरुवातीपासून तुम्हाला आणि तुमचे मुलं आहेत ते पण याच्यामध्ये आहेत वडिलांच्या पासून आणि ती नाव जोपासताय गुंता गेला नाही. आपण बऱ्या पायात काय लोकांनी वावर ऐकली, वाटेल ती केलं, काय तुम्हाला यश पण मिळतंय म्हणजे चाचाला मिळतं. परमेश्वरानं त्या नंदीच्या आशीर्वादानं माझं चांगला आहे. मी तरी अंगठ बाजूच आहे. पण भाई अनेक कुटुंब यात उद्ध्वस्त होतात. मला कोण म्हणणार बी नाही, कोण काय नाही. काय परमेश्वरानं मला सगळं जिथल्या ते दिलेलं आहे. मी आता जवळजवळ माझी जी पोरं करते झाली ती, मी इथला तांब्या इथं करत नाही का शेणाची
शेणाची पोटी मागे सरत नाही. पण अहो दुसऱ्या माहिती- बाजूला म्हणजे तुम्हाला जसं यश मिळालं, तुम्ही एका उंचीवर जाऊन पोहोचलायत, बरोबर पण आहे. आता अनेक कुटुंब असे आहेत की ह्या नादामुळे उद्ध्वस्त झालेत. मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की ह्या नादात यावं का नको यावं? ह्या नादात आल्याला चांगला आहे. फक्त कसं आहे, तुमची नीतिमत्ता चांगली ठेवा. हं. तुमच्या नीतीत जर बदल झाला तर सगळाच बदल झाला. बरोबर आहे. मग तुमचं कुठं जाऊन बसेल घर आणि कुठं काय होईल त्याचा पत्ता नाही या नादात. जेवढं चांगलं घर जवळ माणूस म्हणतो नाही कोशाचा व्यापार आहे, जेवढा चांगला बी नाद आहे तेवढा वाईट बी आहे. तर तुमच्या वागण्यावर सगळं राहिले. तुम्ही शेट मारणं म्हणा, तुम्ही काहीतरी आराडणं म्हणा, दांगा करणं म्हणा, काहीतरी वाईट वागा बाबा त्या नंदीशी बाबा तो नंदी पुळत नाही त्यानं कशाला पळवायचा कशाला ठेवा. त्याचा पोरगा जरी मांडी वागला ती मांडी कापून टाकत नाही ना. बरोबर आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक मत ते जर असतं. त्याला ते कौतुक आहे त्याचा ते पळवतोय त्याचा ते करतोय म्हणताना काय तुम्हाला घेणं आहे? त्याचं पैसे जाणार का तुमचं जाणार आहे? तुमचं जात नाही ना. पण असं कोण मानत नाही. तो पुढे जर चालला तर मागणं त्याला हसतात. आत्ताचा कली कसा आहे वेगळंच आहे. वेगळा आहे. तर आता आमच्या ज्या टायमाची मग लोक जी होती ती लोक आता काही राहिलेली नाही. ती सगळी यंग पोरं आहे ती. आणि आता शाळा सगळं पोरं कमीच, जास्त बैलगाडीच्या क्षेत्रातच पोरं पडली. आता त्याच्यामुळे आता तिची लग्न कशी व्हायची आणि काय कसं व्हायची परमेश्वराला माहित. तुम्ही ह्या एवढा क्षेत्रात नाद उतरला वाढला. म्हणजे तुम्ही पण होता, तुमच्या वडिलांपासून तुम्ही सांगताय बबलू चाचा आहेत. किती प्रगती केली याच्यातून उतरल्या म्हणजे यश तर त्याच्यात आहे. प्रगती तुम्हाला मगाशी मी सांगितली की प्रगती माझी काही झाली नाही. थोडं गुलाला तर नंदी असून पण कशी होणार प्रगती? रोज पळायचं उठलं की सुटलं गाडी घ्यायची वाटर लागायचं वाटायला बायका काय करणार? तेव्हा मालकीन वडील आणि आई आणि मी आणि चारच तुमच्या काळात माणसं. तुम्ही सांगितलं ना बक्षीस पण एवढी नसायची. अहो बक्षीस कमी असून दे. बक्षीस कमी असले तर बैल आपल्याकडे हुकमी एक नंबरची होती. हराणा कडगुणला जाऊन मारलेला ढाला अजून आता आहे बघा. पहिली त्याचा तुमची. तवाची भाऊ ते ढालाय त्याच्या गावावर जाऊन त्याला मारलं. मला JP पाटील मला सांगितलं JP पाटलानं तू इथं मला हे करू नकोस, तुला गावात. जाहिरात देतो तिथं जाऊन शकतो ती गाडी मारली एवढी. हा. कुठे जाहिरात आहे इकडं? मग मी जाहिरात घेतली. दुसऱ्याचा इलाज होता जोडीदार माझा, ते शिक्षक म्हणून गाडी होती. ती गाडी घेऊन शान आम्ही त्यात बैल भरली आणि गेलो तिथं. मग काय गावाच्या हागणदारी मला वतनदारी काय रातचं कळणार आहे? नाही. गावाच्या हागणदारीला तिथं बघायचं कुठे टेकाड असेल तिथं ट्रक लावायचा आणि बैल उतरून घ्यायची आणि तिथंच गाजाबाजा उतरायचं तिथंच झोपायचं. ठरवून मारली गाडी. मारली जावं का त्याच्या जागेवर जाऊन गावावर जाऊन मारली गाडी. ते अजून ढालाय माझ्यापाशी. गोऱ्या चांगला माणूस म्हातारा, मग पोरं चांगली होती नेटकी होती. वय म्हणाय सगळं चांगलं आहे. पण पोरं माझी म्हटला माझ्यासारखी नाही ती म्हटलं. का नाही ती हत्तीला धरायची पोर आहे ती म्हटला. पण बैलाच्या मागे येत नाही ती, घर सोडत नाही ती, काय नाही ती म्हटला. काय करायचं त्या पोरास? 6 बैल ती जाऊनीला होती. पण रेड्यासारखी तयार आणि बैल पळणारी चांगली. ताराच्या इसनी नाकार घातले त्याने. जत्रा जाताना तार वावणार आणि बैल नेणार अशा इसनी त्यांनी त्यात घातले नाकार. खरंच तुमच्याकडून ऐकतच राहावंच वाटतंय. काय? कारण जुन्या काळातलं कोण पण भेटू देत. ज्यावेळी आम्ही मुलाखत घेतो ना तुमचं नाव म्हणजे ती मौलाभाई काय बघताय तुम्ही त्यावेळेच म्हणजे असं त्या म्हणले. काळातलं वेगळंच होतं आणि त्या काळात असं होतं जरी मी एकटा असलो तर माझ्या मागे संपूर्ण गाव होते. बरोबर आहे. आणि ही गाव असून असून सगळे आसपासचे. खानापूर म्हणा, तात्या पाटील येरावळकर म्हणा, माझा पहिला शाळगावला वाहनं नसल्यामुळे आता वाहनं झाली आता पिकं पाहिजे प्रत्येकाचं. तेव्हा काय वाहन नव्हती. औषध संध्याकाळी बैल 2 वाजता कवाय भरायची. घरात आईनं तिरड्याच्या भाकरीचं करायचं त्या द्यायच्या. तेव्हा खर्च सगळा बैल मालकाचाच होता. बरोबर. आता काय झालंय, आता मी गेलो गाड्या एखाद्या बघायचं तर मलाच खर्च सगळं माझं मलाच. त्याला गाडीला टाकायचं माझं मी सगळं माझं बघायचं. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा सगळा बैल मालकाचाच खर्च होता. मग येणारी मला लोक सगळे दारात गावात राहायला होतो मी. गावात माझी 20 गुंठ जागा आहे आता. तर मी तिथं राहायला होतो. पण ती पाणी संन्यासीने सराप दिल्यामुळे गडाला पाणी नसल्यामुळं बैल धुया लागायचे म्हटल्यावर ना बैलाच्या पाण्याच्या संदर्भात इथं सपार घालून राहिलो. इथं राहिलो ते इथंच पाय खावला अशी भानगड. मग गावाला जुनं घर पडलं तिथं थोरला गडी असतो आता त्याच्या निम्यात माझ्या वाटण्यात पडलं. माझं तिथंच आहे. आता शावळ बैलाची वैरण काढते ती. आता बघूया काय पर्यंत नाताच्या कृपेने जर परमेश्वरानं जर हातभार लावला तर गावात तिघाचं बंगला आपलं बांधायचं त्या जाग्यात झेंझट नाही मरमर नाही. काय त्या बैलामुळे मी इथं राहिलो. खरंच मौलाभाई यांनी जे सांगितलं ते खऱ्या अर्थानं आता या क्षेत्रामध्ये ज्यांना नवीन उतरावायचं आहे किंवा जे पहिल्यापासून आहेत खऱ्या अर्थाने हे जुन्या लोकांचं ऐकलं पाहिजे. नवीनचं तर आता मीडिया आहे, सोशल मीडिया, बरेचसे व्हिडिओ येत असतात.
पण मौलाभाई सारख्या जुन्या जाणकारांना ऐकलं ना तर खरं कळतं की तो काळ कसा होता आणि त्यांचा अनुभव खूप काही शिकवून जातं त्या क्षेत्राबद्दलची माहिती. तसंच मौलाभाई यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांपासून असणारा नाद बबलू चाचा आता जोपासतायत. त्यांचं नाव अधिक उंचावर नेत आहेत. त्यांचं पण ज्यावेळी ते होते त्यांच्या काळात त्यांचं पण नाव असंच टॉपला होतं. त्या काळातल्या लोकांना विचारा, मौलाभाई यांचं नाव प्रत्येक जण म्हणजे त्या काळातल्या लोकांना विचारलं की त्यांचं नाव पहिल्यांदा येतं. त्याच्यामुळं आपण याच्यावरूनच समजू शकतो की परंपरेने येणारा नाद काय असतो किंवा परंपरेने येणारा वारसा काय असतो ते याच्यामधूनच समजते. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि ते सांगत असताना ते हे पण म्हणाले की अ, मला ह्या क्षेत्रामध्ये पहिल्यापासून असणारा नाद आहे. त्याच्यामुळे मला हे बघत असताना बबलू चाचांचं जे यश बघत असताना खूप आनंद वाटतो. आणि आपल्या मुलाचं हे असं यश बघताना वडिलांना होणारा आनंद ही पण गोष्ट खूप काय म्हणतो आपण कौतुकास्पद आहे. त्यामुळं मौलाभाई यांनी सुद्धा आपल्याशी गप्पा मारल्या आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्यांच्या काळाबद्दलच्या सांगितल्या. बबलू चाचांबद्दल असणारा त्यांना वाटणारा अभिमान हे पण त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळं पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या वतीनं त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि तुमचं हे व्हिडिओ किंवा तुम्ही जे सांगितले ते नक्कीच सगळ्यांना उपयोगी पडेल यात शंकाच नाही. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार.